2-4 वर्षापूर्वी एक नवीन शिकलेला मुलगा, काय असतं याच्यामध्ये 20, 22, 25 वर्ष याला गद्य पंचवीशी म्हणतात. थोडासा गाढवपणा त्यात शिल्लक असतो आणि त्यात जे काही थोडं चांगलं मिळतं ना, त्याला ते आकाश ठेंगणं होतं त्या टायमाला. असं वाटतं की माझ्यासारखा या जगात कुणीच नाही, बाप नाही, गुरु नाही, राजकारणी नाही, सत्ता कोणीच नाही. त्याला वाटतं मीच एकटा या जगाचा मालक आहे. अशा अवस्थेला गद्य पंचवीसी म्हणतात. अजूनही दुसरा अर्थ आहे, पण एवढाच अर्थ लक्षात ठेवा. आणि मग तो जो समजतो अज्ञान अवस्थेतल्या ज्ञानाला, तर ते अज्ञानाला ज्ञान समजून जगत असतो की मला समजतंय, आणि तो जगाला अज्ञानी समजत जातो. त्याची बुद्धी पूर्ण ऐका बरं का, थोडंसं लक्ष देऊन ऐका, त्याची बुद्धी परिपक्व झालेली नसते, कच्ची असते ती. म्हणून विषयाला, धनाला, सत्तेला, पुस्तकातल्या ज्ञानाला परिपूर्णता समजतो. म्हणून कधी कधी मी पाहतो लग्नामध्ये मान मागतात. मराठी कळते ना, मागणारा हा भिकारी असतो बरं. मान मिळवावा लागतो, मिळत असतो. मागणं चुकीचं आहे. देवाकडे मागा, संताकडे मागा, कुणाकडेही मागा, मागणं चुकीचं आहे. कशा करता मागणं? आणि मागण्यामधला सगळ्यात मोठा दोष आहे, किती दिवस मागणार. अनंत वस्तू आहेत संसारामध्ये. एका वस्तूनं जीवन पूर्ण होत नाहीत. पैसा मागितला शरीर जातं, शरीर मागितलं पैसा मिळत नाहीत, दोन्ही आलं बुद्धी मिळत नाही, बुद्धी आलं ज्ञान मिळत नाही, अनुभव मिळत नाही. अशा हजारो प्रकार आहेत संसारामध्ये. म्हणून अज्ञानाला ज्ञान समजून जगणारा एक वर्ग आहे, आणि तत्वज्ञानाला समजण्यासाठी जन्मच्या जन्म घालणारा साधक आहे. 13व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबांनी प्रकरण दिलेले. ज्ञान मिळवण्यासाठी योगाला सुद्धा लांब ठेवतात, तपाला लांब ठेवतात, सिद्धीला लांब ठेवतात. कालच्या प्रवचनात रिद्धी शब्द सांगितला, सिद्धी सांगितलेलं नाही तुम्हाला. रिद्धी म्हणजे वर्धते, रोज पैसा वाढणं, ऐश्वर्य वाढणं, मान वाढण्याला रिद्धी म्हणतात. सिद्धी शब्दाचा अर्थ असा आहे, इच्छा केली ते पावणं, याला सिद्धी म्हणतात. आणि हे श्रीमंताच्या बाबतीत, रिद्धिवानाच्या बाबतीत घडत नाही. म्हणून दोन वेगळ्या वस्तू आहेत, रिद्धी वेगळी आणि सिद्धी. तुमच्याकडे धन येऊ शकतं, पण जग असे की तुम्हाला नाकारू शकतं, म्हणजे सिद्धी प्राप्त होत नाही. एखाद्या राजाला एखादी वस्तू पाहिजे असेल, नकार देतात. नकार शब्दाचा अर्थ आहे सिद्धीचा अभाव. तुमच्याजवळ सिद्धी नाही, सिद्धांत नाही तुमच्याकडे. फार महत्वाचा विषय आहे. आणि सिद्धी शब्दाचा अर्थ आहे धन नसेल, गरिबी असेल, काही जरी असेल तरी देखील मनातली इच्छा पूर्ण होते. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते सिद्धी नावायचं. इच्छा केली ते. तुमच्या आयुष्यात हा दिवस येत नाही. तुमची इच्छा वेगळी असते आणि जे मिळतं त्याच्यामध्ये भेद असतो. नको ते मिळतं, नको ती इच्छा असते, नको ते. आणि मग काहीतरी बीडच्या भाषेत जुगाड करत चाललेलं असतं. कॉम्प्रोमाइज, पत्नीबरोबर, मुलाबरोबर, नोकरीबरोबर, व्यवसायाबरोबर, काय कुठे ना कुठेतरी इच्छा आहे ते मिळालं नाही. एक मुलगा तेवढा भाग्यवान होता, ज्या मुलीवर प्रेम होतं त्याच्याबरोबर लग्न झालं नाही, त्यांनी लग्नच केलं नाही. 2-3 मुलं झाल्यानंतर ती मुलगी हुशार होते, नवऱ्याला सोडून दिलं. या काळात ह्या गोष्टी फार छोट्या झालेल्या आहेत, ज्या भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या होत्या. विज्ञानानं आणि या संस्कृतीनं फार लहान केल्यात त्याला. माझी भाषा स्वामीजीलाच कळेल. आणि मग यांनी लग्न केलं नाहीत, आणि तिने 2 मुलं झाल्यानंतर नवऱ्याला सोडून दिलं. तोपर्यंत हा पठ्ठ्या वाट पाहत होता. आणि लग्न केल्यानंतर गडावर पाया पडायला आला, मला महाराज इच्छा केली ते तिथे काही बोललो नाही, पण इथे बोललो मी त्याला. सिद्धी, इच्छा करणं, इच्छा व्यवस्थित करणं, याला पुण्य लागतं. इच्छा निर्माण होणं परमार्थाची, ज्ञानाची, याला पुण्य लागतं. इच्छा स्वतंत्र आहे तुमच्या बुद्धीमध्ये. ईश्वराने मनुष्य निर्माण करत असताना सगळ्याला बुद्धी दिलेली आहे, इच्छा दिलेली आहे.
प्रयत्न करण्याची क्षमता दिलेली आहे. इच्छा योग्य होणं याच्याकरता पुण्य लागतं. अयोग्यतेसाठी पुण्य काहीच लागत नाही. त्याला अयोग्य म्हणजे पाप. पुन्हा आठवण करून देतो, धर्मराज नाव आहेत पण जुगार खेळतो, अयोग्य इच्छा आहे. जरुरी नाही की तुम्ही पुण्यवान आहात, बुद्धिमान आहात, योग्य रस्ता. पुण्य मजबूत असेल तर योग्य रस्ता, योग्य निर्णय फळाच्या अगोदर तुमचा झालेला असेल. फळाच्या अगोदर योग्य निर्णय झालेला असेल, याला बुद्धी म्हणतात. म्हणून गेले 2 दिवस आणि मागचे दिवस आपण हरिपाठाची भूमिका या अंतर्गत काय काय विषय आलेले आहेत याचा आपण समग्र रीतीने चिंतन करत आहोत. आणि 3 दिवस आपण हा प्रयत्न केला की बुद्धीचं वैभव काय. आजचा हा 3रा दिवस आहे. तुमच्या लक्षात नसेल तर मी सांगतो. बुद्धीचे वैभव. मला एका विद्यार्थ्याने विचारलं, महाराज तुम्ही बुद्धीचे वैभव सांगतात, समाधी हरीची सांगत नाहीत. सुरुवात समाधी हरीची, समसुखे विन हे सांगायला पाहिजे तुम्ही. म्हणजे हे योग्यासाठी आहेत, प्रवचन भोगी लोकात चालू आहेत. कुठे काय सांगावं याची तर अक्कल पाहिजे ना. समसुखे विन समाधी म्हणजे समाधीमध्ये समसुख असतं. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, व्यापक ब्रह्म. समाधीमध्ये त्याचा साक्षात्कार होतो. न साधेल जाण द्वैत बुद्धी. आणि एक महत्वाचा सिद्धांत सांगतो, अतिशय महत्वाचा आहे. खूप मोठे गैरसमज आहेत तुमचे आमचे. बुद्धी असली तर कळतं, याच्या इतका मोठा गैरसमज जगात नाही. बुद्धी असेल तर तुम्ही तुमच्या वयानुसार अनुभव घेऊन पाहत तुमचा की आजपर्यंत तुम्हाला काय वाटलं. बुद्धिमान माणूस आहे, कळतं त्याला. कळण्याकरता बुद्धी लागते. हेच रोजचे वाक्प्रचार आहेत, रोजचं हेच आहेत. ज्ञानोबराच्या हरिपाठातला सिद्धांत भिन्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात बुद्धी असेल तर कळेल असं नाही. नाही, सगळ्यात मोठा गैरसमज. माऊली म्हणतात बुद्धी असेल तर कळणार नाहीत. याच्याकरता ज्ञानोबरायांची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही समोर बसलेले आहेत. बुद्धी असून परमार्थ कळत नाही, अजून काय अनुभव पाहिजे. ज्ञानेश्वरी कळत नाही, मग बुद्धी नाही का. हरिपाठ कळत नाही, सगळे विषय कळत नाही, चांगलं कळत नाही, बुद्धी आहे, आपल्यालाच बोलत नाही. श्रीमंत असतील, अत्यंत विद्वान असतील, आत्मतत्व प्राप्त होत नाही. बुद्धी आहे, विषयात तज्ज्ञ आहेत, विज्ञानामध्ये तज्ज्ञ आहेत, भौतिक विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. म्हणून आपल्याला असं वाटतं की बुद्धी असली तर ज्ञान होतं. हरिपाठामध्ये हे सगळे गैरसमज ज्ञानोबराय पुसून टाकतात. परमार्थामध्ये वाटचाल करताना 2 सिद्धांत महत्वाचे मानले जातात. एक ज्ञान संप्रदाय आहे जे तत्वज्ञानाच्या दिशेने जाणार आहे, आणि एक भक्ती संप्रदाय आहेत. पहिल्या दिवशी मी याचं विश्लेषण केलं होतं. भक्तीमध्ये मोक्ष नसतो, मुक्ती असते. ज्ञानामध्ये मुक्ती नसते, मोक्ष असतो. 2 दिशा वेगळ्या वेगळ्या आहेत. ज्ञान मोक्षाला प्रधान मानतं, भक्ती मुक्तीला प्रधान मानतं. म्हणून आपल्याला असं वाटतं ज्ञान पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये बुद्धी पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात गरजच नाही त्याची. याचं उत्तम उदाहरण आहे वाल्मिकांचं. न कुठं शिकायला गेले, न शास्त्रांचा शाहीशास्त्र निवडी अभ्यास केला नाही, काही केलं नाही. संतांनी आशीर्वाद दिला आणि मानवाच्या जीवनातला पहिला ग्रंथ. ही भारताची विशेषता आहे बरं का. ज्या अमेरिकेला, ब्रिटिशला सगळ्यात महत्त्वाचं समजता तुम्ही, त्यांच्या अगोदर भारत भाषा निर्माण करून ग्रंथ लिहितो, ही भारताची विशेषता आहे सगळ्यात. आणि त्याच्या पुढचा ग्रंथ सांगतो तुम्हाला. आत्ताचे जे लेख आहेत ना, गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, पाठभेद असतात, अक्षरं बदलतात. पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, ऋग्वेदामध्ये 5000 वर्षापासून एकही पाठभेद नाही. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातला जर गायला गेला, एकही अक्षर इकडं तिकडं जात नाही. त्याला घनपाठ म्हणतात. आता ते नाही समजून सांगत तुम्हाला घनपाठी म्हणजे काय. किती आश्चर्य. लिपी नव्हती, लिखाण नव्हतं, एक ग्रंथ टिकवणं याला कष्ट लागतात. मग का वाल्मिकांनी ग्रंथ लिहिला. ज्ञानोबांनी हरिपाठ उत्तर दिलेले आहेत. कळण्यासाठी आणि देवासाठी बुद्धी लागत नाही, भाव लागतो. सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे, भाव लागतो. भावे विन भक्ती नाही. आणि भक्तीशिवाय किती पाठ आहेत बरं तुमचं. हरिपाठ अर्थाकडे पाठ आहे. भावे विन
भक्ती होते. आणि भक्तीशिवाय आता ज्ञानात काय संबंध आहेत? भक्तीत मुक्ती आहे ठीक आहे, ज्ञानात कशाला भाव लागतो? बुद्धी पाहिजे ज्ञानात. पुन्हा ज्ञानोबराय समजून सांगतात, भावे विन देव न कळे. कळे शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. न म्हणून वाल्मिकांना अगोदर घेतलं मी. वाल्मिकांचा भाव नारदाच्या शब्दावर होता म्हणून ग्रंथ लिहिले. आपण ग्रंथ पाठ केलेले लक्षात राहत नाही, एवढे भावनाप्रधान आहोत आपण, एवढे भाव काही लक्षात राहत नाही आपल्याला. दशशांती मंत्रामध्ये एक शब्द आलेला आहे जे वाराणसी विद्यापीठाचा ब्रीज मंत्र आहे, श्रुतम मे गोपाय. अतिशय महत्वाचा शब्द आहे. बारीक बारीक शब्दाकडे, श्रुतीच्या शब्दाकडे लोक लक्ष देत नाहीत, द्वेषापोटी अर्थाकडे लक्ष देत नाहीत, ज्ञानाला गमवतात ती लोक. किती सुंदर शब्द आहेत, श्रुतम मे गोपाय. प्रार्थना करतात जे ऐकलंय मी त्याचं रक्षण व्हावं. लक्षात येते? तुम्ही आजपर्यंत किती कीर्तन ऐकले, किती महाराज लोकांना संपवलं बरं, ऐकून ऐकून बरं का. काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही फार पूर्वीपासून 80 वर्ष झाले आम्ही महाराज ऐकतोय, या महाराजात काहीच बदल नाही. श्रुतम लक्षात राहत नाही. काही काही कीर्तनं मी असे अनुभवलेले आहेत, भाग्यवान आहेत खरेच लोक. आता जी टीव्हीची रेकॉर्डिंग करतात ना, यांच्या एका चांगल्या पोराला विचारलं, म्हटलं किती भाग्यवान आहे तुम्ही, आजपर्यंत 600 एपिसोड रेकॉर्डिंग केले आणि 600 वेळा तुम्ही कीर्तन ऐकलं आणि ते सहन केलं, तुम्ही संत आहात. एक विषय, सामान्य विषय किती वेळा ऐकणार तुम्ही? कसं सहन करतात ह्या गोष्टी? कठीण आहे बरं. डबल बोललेलं बुद्धिमान माणसाला सहन होत नाही. श्रुतम मे गोपाय. जे ज्ञान श्रुतम ऐकलेलं आहे, भगवंता त्याचं रक्षण कर. ऐकलेलं ज्ञान आहे त्याचं, आणि आपण सहज बोलतो विसरलो, हे पाप आहे. विसरणं हे पाप आहे. कुणी असो जगातला कुठलाही व्यक्ती, परिश्रम करून ज्ञान मिळवलेलं आहे आणि हसाहसत बोलता तुम्ही विसरलो, हे पाप आहे. लक्षात येत नाही पाप. ज्ञानेश्वरी लिहित असताना अर्थ समोर उभे राहायचे, भाव समोर उभे राहायचे, हे पुण्य आहे. म्हणून पुण्य पोशिली म्हटलंय तुम्हाला. पुण्याला पुण्य करणारे हजारो आहेत, पुण्य पोचणारे फक्त ज्ञानोबा आहेत. पुण्याला पोचू शकत नाही कुणी. म्हणून सगळे अर्थ एका ग्रंथामध्ये श्रुतम मे गो. आपण कितीतरी वेळा ऐकतो ज्ञानेश्वरी हरिपाठ, लक्षातच राहत नाही. काही काही वेळेस मी असं पाहिलं, ज्ञानदेवाप्रमाणे आत्महा निदान, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी. हरिपाठ संपलेलाच या माणसाला कळत नाही. मग तो घड्याळ एवढ्या लवकर संपला करा कसा? म्हटलं बरेचसे अभंग नाश्त्यामध्ये खाल्ले तुम्ही. बुद्धी अनियंत्रित आहे. माझा मुद्दा समजून घ्या. बुद्धी हा हरिपाठाचा मुख्य विषय आहे. बुद्धी अनियंत्रित आहे. 2 दिवस मी बुद्धीचं वैभव सांगितलं तुम्हाला, ही अनियंत्रित बुद्धी. परमार्थ इथेच आहेत. तुम्ही आंधळे नाही आहेत. ज्ञानोबराय सांगतात तुमची बुद्धी आंधळी आहे. तुम्हाला दिसत नाही, डोळ्याने नाही, बुद्धीने दिसत नाही. हरिपाठाचं खूप मोठं गांभीर्य आहे बरं. भावे विन देव न कळे, निसंदेह न कळे, ही मजबूत भाषा आहे हरिपाठाची. त्याला म्हणतात अधिकारवाणी, पुरुषाची भाषा. हरिपाठात जरा ज्ञानेश्वरीत माऊली थोडं सौम्य बोलतात. कळलं पाहिजे, कळून घ्या, प्रयत्न करा, सांगितलं तुम्हाला दीजे करीजे. हरिपाठात हे बोलत नाहीत ज्ञानोबा. वाया जाशी, न कळे, निसंदेह न कळे. आणि हा ही चरण आहे ना, हे 2, हे चरण या पृथ्वीवरचं सर्वात श्रेष्ठ चरण आहे. ज्ञानासाठी बुद्धी नाही लागत, ज्ञानासाठी भाव लागतो. भावे विन देव न कळे. कळे म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान आल्यानंतर जगात कुठलंच तत्वज्ञान आजपर्यंत असं नाही जे ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञान एक वेळेस येऊ शकतं, पण ज्ञानाने दाखवलेली वस्तू तिथपर्यंत तुमची बुद्धी जर पोहोचली नाही, ज्ञान लाभ झालेला सुद्धा शून्य समजा. हे ज्ञानोबांची भाषा आहे. ज्ञान लाभ ही भाषा आहे ज्ञानोबाची. बुद्धीला जर ज्ञानाने दाखवलेली वस्तू कळत नसेल, ओवी अवघड आहे. ऐकून पहा तुम्ही. ज्ञान जेतुले वस्तू दावी, तेतुले वस्तू आघवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. याचं नाव आहे हरिपाठ.
बुद्धी, एखाद्या माणसाने ज्ञान दिलं, कळालं तर पाहिजे ना. तुम्हाला एक विज्ञान सांगतो म्हणजे कळेल. बाई स्वयंपाक घरामध्ये असते, 50-60 वस्तू पडलेल्या असतात. तिला सांगितलं मीठ पाहिजेत, लगेच तिचा हात जातो. तुम्हाला विशेष वाटलं पाहिजे या गोष्टीचं. हे शरीर, जड शरीर वस्तू कशी शोधतं. आणि जर त्या बुद्धीने शब्द व्यवस्थित ऐकला नाही, मीठ पाहिजे असं म्हटलं, ती जर शब्द नाही ऐकला, ती हात शोधते, पण काय शोधते हे तिलाच कळत नाही. याचं नाव आहे अज्ञान. मग कळतं कसं काय? चाकू दे, जलद गतीने किती घटना घडतात ते सांगतो. चाकू दे म्हटल्याबरोबर पहिल्यांदा डोक्यामध्ये चाकूची प्रतिमा येते. विषय जड असला तरी ऐका, नाहीतरी तुम्हाला पर्याय नाही. रोजचा अनुभव आहे आपला, रोजचा. पहिली प्रतिमा डोक्यामध्ये येते चाकू. आणि मग ते चाकू मेंदूमध्ये आकार उमटल्यानंतर मग ते भौतिक चाकूला शोधलं जातं. आतल्या इमेज बरोबर बाहेरची इमेज मॅच झाली की वस्तू सापडते. तुम्ही इतकं बारीक अनुभव कधी घेतलंच नाही. मग परमार्थ का सापडत नाही? आंधळे, काहीच नाही. सहज मी आंधळा गा, काहीच कळत नाही. देव म्हटलं की कळत. भाकरी म्हणले की तुमच्या समोर प्रतिमा येते. भात म्हणले की तुमच्या समोर प्रतिमा येते. साधना म्हटल्यानंतर काय येतं तुमच्या पुढे? मी एखाद्या हिरोईनचं नाव घेत नाही बरं. साधना काय केलीच नाही, साधना येणार काय? देव म्हटल्यानंतर तुमच्या पुढे प्रतिमा उभा राहत नाही. याला म्हणतात आंधळेपण. ज्ञानोबराय म्हणतात शून्य ज्ञान आहे त्या माणसाला. त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. ज्ञान जे तुले वस्तू दावी, ते तुले वस्तू आघवी, ते देखे. ज्ञानाने दाखवलेली वस्तू दिसावी यासाठी बुद्धी चोख. जर दिसत नसेल तर, ज्ञानोबाईचे इतके गोड शब्द आहेत ना, फार गोड शब्द आहेत. ते स्फूर्तीची होऊनी अंध होऊनी असे. मेंदू मधली जी स्फूर्ती असते, स्फूर्ती शब्दाचा अर्थ आहे आत्मा, अंतःकरण. चैतन्ययुक्त अंतःकरण आंधळं होऊन बसलेलं असतं, त्याला आपलं स्वरूप कळत नाही. खूप मोठा विषय हा. म्हणून जगात आतापर्यंत बुद्धी पाहिजे म्हणणारे लोक भरपूर आहेत, पण पहिले ज्ञानोबा आहेत कळण्यासाठी भाव पाहिजे. आणि जे कळालं, ज्या ज्ञानाने जी वस्तू दाखवली, त्याचा अनुभव देणारे गुरु आहेत. हे 2 टप्पे आहेत या अभंगामध्ये. भाव असेल, गुरुशिवाय शास्त्राचं ज्ञान होईल. आणि जे झालेलं ज्ञान आहे त्याचा अनुभव गुरुनी दिला पाहिजे. म्हणून वाक्य पहा कसे आहेत. भावे विन देव न कळे, निसंदेह न कळे, गुरुविन अनुभव. अनुभव शब्द इथे ज्ञान शब्द नाही आहेत. आपल्या मेंदूमध्ये एकच पक्क बसलेले आहेत, गुरु ज्ञान देतो, गुरु ज्ञान देतो. नाही कळालं? गुरु कुठे जातात ज्ञान देता देता याचं आपल्यालाच ज्ञान नसतं, कळतच नाही. अरे कोणाकडे ज्ञान? जे अज्ञानी आहेत त्याला तुम्ही गुरु मानतात, त्याला बरं आहे. ते मार्केटिंग आहे, ती गुरुची मार्केटिंग आहे. त्याच्याकडे ज्ञान नाही आहे. ज्ञानोबराय म्हणतात गुरुकडे ज्ञान मागू नका, अनुभव मागा. अनुभव बदलतात गुरु. 18व्या अध्यायामध्ये इतका गोड प्रसंग आहे, मरेपर्यंत हा प्रसंग लक्षात ठेवा. शेवटचा श्लोक आहे ज्ञानोबरायांचा. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. शब्द इथे थांबले. गुरुविन अनुभव कैसा कळे याच्याबद्दल बोलतोय, सावध करून ठेवतोय तुम्हाला. शब्द इथे थांबले, पण अर्जुन तृप्त झाला नाहीत. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. शब्दातून ऐकलं, शब्दाचं ज्ञान झालं, हृदय संतुष्ट झालं नाही. विश्वरूप पाहून अर्जुनाला समाधान वाटलं नाही. लोक देव दिसतात का नाही दिसतात हा चर्चा करतात, दिसून समाधान लागत नाही, तो भक्त असतो. व्यापक रूप पाहून समाधान झालं नाही अर्जुनाला. आणि मग भगवंतानी त्याला विचार केला. शब्दातून देता येतं तिथपर्यंत दिलं. मग सावळा सकंकनू. ज्ञानोबराय कृष्णाचं वर्णन करतात. सावळा फार गोरा नाही बरं का, आतून कधी कधी ते काळे असतात. सावळा. सकंकन, हातामध्ये सोन्याचं कंगन होतं.
कृष्णाला सकंकन. श्रीमंत आहे ना. व काही काही माणसं बघितले म्हणजे करोडोची प्रॉपर्टी असती, चेहऱ्यावर 18-20 दारिद्र्य असते. असं कधी भेटलं तर असं वाटतं 10व्यावरूनच आलाय तो, प्रसन्नच नाही. अरे ऐश्वर्य आहे तो भोगा ना, सोडून जायचंय. कधी कधी असं ऐश्वर्य दाखवा की तुम्ही प्रसन्न राहाल, समोरच्याला वाईट वाटेल, हरकत नाही, त्याने सुद्धा प्रसन्न व्हावं. सावळा सकंकुन बाहू पसरवणी दक्षिणू अलिंगिला, भक्ताला अलिंगन दिलं. वारकरी संप्रदायातली स्पर्श कृपा ही जगातली सर्वश्रेष्ठ कृपा आहेत. जोपर्यंत गुरु स्पर्श करत नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होत नाही. याला शक्तिपात म्हणतात. शक्तिपात. स्पर्श म्हणजे असा हाताने नाही म्हणतात, जा तेरा कल्याण होगा, जा तेरा, असं नाही. अंतःकरणातलं देणं ज्याला म्हणतात. मग असं काय केलं, का लिंगन दिलं? बोला बुद्धीसी अटक. मरेपर्यंत हे शब्द विसरू नका. गुरुविनं अनुभव आहे ना, या शब्दावर बोलतोय. अनुभव देता येत नाही शब्दातून, बुद्धीतून. बोला बुद्धीसी अटक. ते द्यावयाचे मिश खेवाचे केले. अनुभव देण्यासाठी जो शब्दातून दिला जात नाही, आलिंगनाचं निमित्त केलं. ते तर हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदय घातले. याला म्हणतात गुरुविन अनुभव कैसा कळे. परमार्थ हृदय बदलण्याची प्रक्रिया आहे, बुद्धी बदलण्याची प्रक्रिया नाही. बुद्धी बदलणं याला संसार म्हणतात. बुद्धी बदलणं, पुन्हा सांगतो, याला संसार. आणि रोज काही माहित नाही जन्माला आलेल्या मुलाला, छोट्या छोट्या गोष्टी बघा, हे चॉकलेट चांगलं, हे कपडे चांगले, हा ब्रँड चांगला, बदलतात माणसं. बुद्धी आहे ना ती. हृदय बदलत नाही. आणि हृदय, ज्ञानोबा सांगतात बरं का, हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदय घातले. हृदय बदललं. अजून अर्थच नाही कळला तुम्हाला, तुमचा चेहरा सांगतो मला. अर्जुनाचं हृदय बदललं. अर्जुन कोण झाला बोला ना? अर्जुन कृष्ण झाला. याला पूर्णता म्हणतात जीवनाची. हृदय बदललं. अर्जुनाचं हृदय राहिलंच नाही. हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदय घातले. मग अगोदरच्या हृदयातलं विसर्जित झालं. पहिलं जेवढं होतं, अज्ञान असेल, मान्यता असेल, ज्ञान असेल, सगळं विसर्जित झालं. आणि अर्जुनाच्या हृदयात भगवंताचं हृदय धडकू लागलं, काम करू लागलं. ए हृदयचे महाराज हे कळलं नाही. द्वैत न मोडता केले. पार्थिव शरीर तसंच राहिलं, आतून हृदय एक झालं. पुढचा टप्पा लक्षात घ्या. आता अर्जुन संपला. अर्जुनाच्या हृदयाच्या जागी परमात्मा आपलं हृदय ठेवतो. यत्र योगेश्वर कृष्ण याला म्हणतात. हृदयाला भगवंताचं हृदय अर्जुनाच्या जागी आलं. आणि जिथं अर्जुनाच्या जागी कृष्णाचं हृदय आलं, तिथेच जय, तिथेच लक्ष्मी आणि तिथेच विजय आहे. काय ओव्या आहेत ज्ञानोबारायांच्या. आपण हरिपाठ पाहतोय म्हणून सांगत नाही तुम्हाला. एखादी श्रीमंत आई आहेत, मुलाने इच्छा केली की काहीही देतात. ज्ञानोबाराय म्हणतात हे जे पृथ्वीचं मंडळ आहे ना, पृथ्वीचं मंडळ, अर्जुनाला जर असं वाटलं ना की सोन्याची पृथ्वी करावी, सोन्याची पृथ्वी, इतके समर्थ गुरु आहेत, इतके समर्थ. हृदय बदलणं छोटी गोष्ट होती त्यांच्यासाठी. हृदय बदलायला तुम्ही तयार व्हा, मग हृदय बदलेल. याचं नाव आहे परमार्थ. तुम्ही मान्यताच सोडत नाहीत, मान्यताच सोडत नाहीत तुम्ही. गडावर 2 माणसं आले, आल्यानंतर त्यांची मान्यता, शब्द समजून घ्या, त्यांची मान्यता. महाराज आम्ही तुमच्याकडे आलोय, आम्ही भगवानगडाचे शिष्य आहोत. म्हणलं ठीक आहे. बाबा आमच्याकडे तो तुम्ही यायला पाहिजेत. म्हणलं बाबा येत होते, मी जरा कामामध्ये नाही. मी त्यांना 3, 4, 5, 6 वेळा सांगितलं, नाही मला जमत नाही, मला जमत नाही. बाबा येत होते. अब बाबा येत होते ना, पण बाबा येत असून सुद्धा तुम्ही इतके मूर्ख राहिले, हे मी त्यांना बोललो नाही.